नमस्कार, मी स्वामिनी। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहे। अनेक विद्यार्थी इकडे गायन, हार्मोनियम, तबला आणि चित्रकला या कलांचं शिक्षण घेत आहेत आणि तुम्हाला देखील या कला अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप आनंदात शिकायच्या असतील तर कलातीर्थ लगेचच जॉइन करा। ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीही क्लासेस अवेलेबल आहेत। रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सध्या स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती निसर्ग मनातला ही सिरीज सुरू आहे आणि कलातीर्थ भजनी मंडळाच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी निसर्गाविषयी आपले विचार स्वामिनी व्लॉग्सवरती खूप छान पद्धतीने व्यक्त करतायत आणि आपल्याला ते विचार ऐकता येत आहेत। त्यामुळे मला खूप छान वाटतंय। आजचा पण एपिसोड आपण आता लगेचच सुरू करूयात। मी मेधा चंद्रशेखर जोशी, भजनाला येऊन मला 1.5 वर्ष झालेलं आहे आणि भजनाच्या क्लासमध्ये अश्विनीताईंचं भजन खूपच छान घेतात। त्या ताल, लय, सूर खूप छान शिकवतात आणि आम्हाला जावंसंच वाटत नाही भजनाच्या क्लासमधनं। निसर्ग मनातला श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। वा, श्रावण महिन्यातल्या निसर्गाचं हे लोभस वाणे वर्णन आपल्या सर्वांनी लहानपणापासून गायलेलं आहे आणि पाहिलेलं आहे। निसर्गाच्या सानिध्यात माणूस खऱ्या अर्थाने खुलतो। आपण सण समारंभ साजरे करत असताना आपल्याला निसर्गाची पूर्णपणे सोबत मिळते। पूर्वी स्त्रियांना घराबाहेर पडण्याचं निमित्त म्हणजे फुले, पत्री गोळा करणे, त्याचे हार करणे आणि मनापासून देवाची पूजा करणे हे असायचे। आपण गोळा करत असलेली पत्री आयुर्वेदिक औषधाचा खजिनाच आहे। तुळशीला पाणी घालताना आपल्याला ऑक्सिजन मिळतो। माहेरी माझ्या घरी महालक्ष्मी मंदिराची पूजेची जबाबदारी माझ्या बाबांवर होती आणि तिथेच आम्ही राहायचो। अनेक प्रकारची झाडे होती देवळात असणारी आणि विविध प्रकारची झाडे, त्याची फुले तोडून देवीला हार करत होतो। नवरात्रात वेगवेगळ्या ठिकाणाहून फुले आणून देवीला सजवत होतो आणि एक वेगळाच आनंद आम्हाला मिळायचा। देवीच्या चेहऱ्यावरचं तेज येत असे तरी आज निसर्ग आपल्या पाठीशी आईवडिलांप्रमाणे खंबीर उभा आहे। म्हणून मी माझ्या मनातल्या निसर्गाला मनापासून पुजते, बघते व त्याच्याप्रमाणे खंबीर, आनंदी, परोपकारी बनण्याचा प्रयत्न करते। कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आणि कलातीर्थ भजनी मंडळ आणि स्वामिनी व्लॉग्स या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट। यामध्ये हे बीज गोळे आपण प्रत्येक विद्यार्थिनीला देणार आहोत आणि जसं हे लावल्यानंतर हा वृक्ष बहरणार आहे तसाच आपला प्रेमाचा वृक्ष असाच बहरत राहावा ही देवाकडे प्रार्थना। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।